केवायसी नसल्याने लाडक्या बहिणींचे पैसे झाले बंद. योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी केली जाते. केवायसी त्रुटीमुळे हजारो महिलांचे पैसे अडकलेले आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 183 रुपयांची कपात झालेली आहे. व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर 19 किलोचे कशा पद्धतीने आहे याची सविस्तरपणे माहिती तुम्ही इथे बघू शकता. मुंबई ठाण्यासह उपनगरामध्ये पावसाचा हाहाकार. कल्याण, नवी मुंबई अनेक ठिकाणी सखल भागामध्ये साचलं पावसाचं पाणी. हवामान विभागाकडून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपणार. दोघांना दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. तर चौकशी दरम्यान जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं लाय डिटेक्टर टेस्टही होणार असल्याची सूत्रांची माहिती. नागपूर मनपा बसची स्कूल बसला धडक. 3 ते 4 विद्यार्थी अपघातात जखमी झाल्याची माहिती. पंचशील चौकातली संपूर्ण घटना. कुणी घर तर कुणी व्यवसाय थाटला. वर्षभरामध्ये 90,023 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. गुंतवणुकीकडे कल वाढलेला असून नाशिक जिल्ह्यामध्ये 8.88 लाख कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. गृहकर्जाचा सर्वाधिक टप्पा आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं 3,500 तर चांदी 5,000 महागली. सोन्याचे दर GST सह 1,50,895 रुपयांवर तर चांदीची किंमत प्रति तोळा 2,45,140 रुपयांवर. महाराष्ट्राच्या साखर विक्री कोट्यामध्ये जुलैसाठी 7.71% घट झालेली आहे. देशांतर्गत बाजारासाठी 22 लाख टनांचा कोटा कायम आहे. महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर मान्यता. महाराष्ट्र महिला शेतकरी समीक्षीकरण विधेयक विधानसभेमध्ये मांडले. राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय. भाजप ऑपरेशन राम मंदिर राबवतोय का? उद्धव ठाकरेंचा आरोप. मुंबईमधील पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर आता वाढलाय. तर विरारमधील विवा कॉलेज परिसरामध्ये संपूर्ण परिसर जलमय. नालासोपारा, तुळीन, सेंट्रल पार्क, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसर देखील पाण्याखाली. गुडघाभर पाण्यातून नागरिकांची कसरत सुरू. रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाचा जोर कायम. अंधेरी, विरा देसाई रोडसह सायन प्रतीक्षानगर परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. तर ठाण्यातील बाजारपेठेतही संपूर्ण पाणीच पाणी. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर. अनेक रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. वाहतूक ठप्प. शेतजमीन नसली तरी सुद्धा राबणारी महिला शेतकरीच. महिला समीक्षीकरण विधेयक विधानसभेमध्ये सादर करण्यात आले. सुपर एल निनोचा धोका वाढलेला असून ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा हा इशारा देण्यात आलेला आहे. IOD सध्या तटस्थ असून पण सकारात्मक होण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू. 2 दिवसांपूर्वी मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवर कोसळल्यानं राहुल पाटील जखमी झाले होते. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू. नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर महापालिकेचा निर्णय. मुसळधार पावसानं नवी मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. मुसळधार पावसाने कोकणातील नद्यांना पूर. रायगडच्या अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. तर रत्नागिरीची काजळी नदी ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. FD आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विभागानं केलेल्या कारवाईवरती हायकोर्टाकडनं प्रश्नचिन्ह. नोटीस न बजावता थेट कारवाई कशी केली? मागील 70 वर्षात किती वेळा तपासणी केली? अहवाल सादर करा. कोर्टाचे निर्देश. आज पुन्हा याचिकेवर सुनावणी होणार. होर्मुझमध्ये अडकले जहाज. इराणने निश्चित केलेल्या मार्गावरून न गेल्याने हा फटका बसलेला आहे. 3 वर्षानंतर यंदा सुद्धा जून हा कोरडा ठाक गेलेला आहे. केवळ 59 मिलीमीटर पाऊस झालेला असून आजवरती जून महिन्यातील तूट हे जुलै-ऑगस्टमध्ये भरून निघण्याचा इतिहास आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मारले गेलेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या अंत्यविधीला सुरुवात. शनिवारी दफनविधी. पुत्र मोज्तबा खामेनी सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यविधीला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ.
विदर्भात जूनमध्ये पावसाची 42% तूट दिसून आली. 30 जून अखेर केवळ 102.4 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा वर्तवली जात आहे. मुंबईच्या साकी नाक्यामध्ये 25 फूट खोल मानहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू. सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित. कंत्राटदारावरही गुन्हा दाखल, तर पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागानं केलेल्या कारवाईवरती हायकोर्टाकडून प्रश्नचिन्ह. नोटीस न बजावता थेट कारवाई कशी केली? मागील 70 वर्षात किती वेळा तपासणी केली? अहवाल सादर करा. कोर्टाचे निर्देश. आज पुन्हा याचिकेवर सुनावणी होणार. कापसाच्या दरामध्ये पुन्हा तेजी बघायला मिळत आहे. आठवडाभरामध्ये 5.24% वाढ झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावरती आवक ही 23.54% घटलेली आहे. खुल्या बाजारामध्ये विक्री होत आहे. आता दांडी मारावी लागणार नाही. शाळेतच प्रमाणपत्र दाखले मिळणार. आपले सरकार सेवा केंद्र आता शाळेमध्ये पोहोचणार. शिबिरांमुळे पालकांचा वेळ तसेच पैसा वाचणार. मुसळधार पावसानंतरही मुंबई पुण्यात पाणी टंचाईची चिंता कायम. पुण्यामध्ये 4 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक. खडकवासला धरणामध्ये 3.97% टीएमसी पाणी, तर मुंबईतील 7ही धरणांमध्ये 8.12% पाणी उपलब्ध. पगार मिळतो 25,000, मग कसा मिळेल कर्जमाफीचा लाभ? अटी निकषांचे करणार पालन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. जुलै महिना उजाडलेला असून नाशिक जिल्ह्यामध्ये अवघी 6% पेरणी पूर्ण झालेली आहे. मालेगाव तालुक्यामध्ये 3.68%, तर देवळा बालगलांमध्ये 10%च्या आत पेरणी पूर्ण झालेली आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावरील खड्ड्यांमुळे 14 ते 16 वाहनं यावेळेस पंक्चर झाल्याचं समोर. संबंधित वाहनं एकमेकांवर आदळल्याचीही माहिती. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप. पूर्व विदर्भाला पावसाचा दमदार दिलासा मिळालेला आहे. नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये रिमझिम हजेरी बघायला मिळाली. अमरावती भागामध्ये अजून सुद्धा प्रतीक्षा कायम आहे. मुंबई गोवा महामार्गावरती पाणी साचलं. नागोठणे जवळ रस्ता जलमय. पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची तारांबळ. कोकण घाटमाथ्यांसह मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे. पालघरसह पुण्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जुलै भारी पावसाच्या सरी राज्यभरामध्ये सुरू झाल्या कोसळधारा. मुंबईमध्ये धुवाधार बॅटिंग सुरू असून धरण क्षेत्राला सुद्धा मुसळधार. बळीराजाची पेरणी चिंता मिटलेली असून सोमवारपर्यंत राज्यामध्ये कायम राहणार पावसाचा जोर. उत्तरेमध्ये पावसाचे थैमान. 4 राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरडी कोसळल्या, रस्ते पाण्याखाली गेले. वारीच्या उंबरठ्यावरती इंद्रायणी नदीमध्ये रसायनमुक्त सांडपाण्याचा मारा. इंद्रायणी पुन्हा फेसाळली. वारकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका. अकोला जिल्ह्यामध्ये जून अखेरपर्यंत 15.5% पावसाची तूट दिसून येते. सरासरी 136.9 मिलीमीटर पावसाच्या तुलनेमध्ये 115.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सिंधुदुर्गमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन. आंबा काजू नुकसान भरपाई संदर्भात देखील आंदोलन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींसह विनायक राऊत, महादेव जानकर, वैभव नाईकही उपस्थित. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत. ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत. लाडकीचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा थकीत आहे. ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती. त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत. काठीचा आधार, डोळ्यामध्ये आशा. अनुदान बंधने वृद्धांचे हाल होत आहे. गुडघ्याच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी 5,000 ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षेमध्ये आहे. मराठवाड्यामध्ये मान्सून संथ झालेला असून 18.8% पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे 2 धक्के बसले. वसमत, औंढा तालुक्यामध्ये 3.6 आणि 3.5 रिश्टर स्केलची नोंद करण्यात आली. जून महिन्यामध्ये सलग 3 वेळा बसले होते भूकंपाचे धक्के. धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठेही भूकंप झालेला नाही, प्रशासनाकडून सांगण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा जुलैमध्ये पाऊस कमी बरसणार. 6% तुटीची शक्यता वर्तवली जाते. गतवर्षी सुद्धा झाला होता 91% पाऊस. पिकांच्या वाढीच्या काळामध्ये पडू शकतो ताण. चिखलीमध्ये 29,000 हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली आहे. चिखली तालुक्यामध्ये पेरणीची गती आता संत दिसून येत आहे. एसटी बसच्या दुरवस्थेचा एक धक्कादायक प्रकार समोर. जळगाव शहादा बसमध्ये पावसाच्या पाण्याचं यावेळेस प्रचंड गळती. चक्क बसच्या आतमध्येच छत्र्या उघडून या सगळ्या प्रवाशांचा प्रवास. प्रशासनाच्या कारभारावरती तीव्र नाराजी व्यक्त.